नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्ही एम मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक हा खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण की 28 जून 2026 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे मित्रांनो. आणि या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती भरपूर प्रमाणात प्रश्न विचारले जात असतात मित्रांनो. म्हणून परिसर अभ्यास असो, शिवाजी महाराजांचा इतिहास असो याच्यावर आणि समाजशास्त्र असो, पेपर 1 आणि 2साठी दोघांसाठीही शिवाजी महाराजांचा इतिहास अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो. या इतिहासावरती आतापर्यंत 2013 पासून 2025पर्यंत जेवढेही PYQ असतील, म्हणजे सर्व परीक्षा त्या पेपरांमध्ये विचारले गेले सर्व प्रश्न असेल ते आपण बघणार आहोत. मित्रांनो, हमखास विचारला जाणारा टॉपिक आहे मित्रांनो हा. आणि फक्त शिक्षक पात्रता परीक्षामध्येच नाही तर सरळ सेवा भरती प्रत्येक असो, कोणतीही सरळ सेवा भरती असो किंवा तलाठी भरती असो, पोलीस भरती असो, MPSC असो, शिवाजी महाराजांचे प्रश्न विचारले जात असतात मित्रांनो. म्हणून प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो. ज्याप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षेसाठी हा टॉपिक महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे इतर सरळ सेवेसाठी देखील हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो. म्हणून आवर्जून बघा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला. बघा, पहिला प्रश्न बघूया. इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह कोणत्या वर्षी झाला? मित्रांनो, पुरंदरचा तह हा मीरजा राजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये झाला होता मित्रांनो. हा तह 13 जून 1665 झाला होता. मग आपले याचे योग्य पर्याय उत्तर आहे पर्याय क्रमांक B 1665 मित्रांनो. हा तह मीरजा राजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये झाला होता. केव्हा? 13 जून 1665 ओके. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? बघा मित्रांनो, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केव्हा झाला हे सर्वांना माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे, कारण की राजे हे महत्त्वाचे होते. बघा मित्रांनो, 6 जून केव्हा? 6 जून 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. तर हा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता मित्रांनो? तर पर्याय क्रमांक रायगडावरती झाला होता. पर्याय क्रमांक B ओके. सॉरी पर्याय क्रमांक C रायगडावरती हा राज्याभिषेक झाला होता. ओके. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. हा नाही केव्हा झाला होता मित्रांनो? 6 जून 1674 गागाभट यांच्याकडून झाला होता. ओके. चला पुढे जाऊया. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ हे सर्वांनी पाठच करून ठेवायचे आहे, कारण की या अष्टप्रधान मंडळावरती हमखास प्रश्न विचारले जात असतात. तर न्यायाधीश म्हणून म्हणजे न्यायदानाचे काम कोण करत होते? याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक C निराजी रावजी. याच प्रकारे जे पिंगळे होते मित्रांनो, हे पिंगळे होते ते पेशवा म्हणून काम करत होते. पेशवा म्हणजे पंतप्रधान, तेव्हा हे पंतप्रधानाचे काम बघत होते. मुजुमदार जे होते मित्रांनो, ते काय होते? अमात्य होते. अमात्याचे काम काय असेल? मित्रांनो राज्यकारभार. अमात्याचे काम राज्याचा जमाखर्च पाहणे. ओके. म्हणजे हिशोबाचे काम हे करत होते. अण्णाजी दत्तो काय मित्रांनो? सचिव होते. काय होते? सचिव. आणि याचं काम काय होतं मित्रांनो? सचिवांचं काम काय होतं? सरकारी आज्ञापत्र तयार करणे. ओके. अष्टप्रधान मंडळ अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो. कुठे या अष्टप्रधान मंडळावरती प्रश्न विचारला जात असतो, म्हणून हे अष्टप्रधान मंडळ डायरेक्ट पाठच करून ठेवा. चला पुढे जाऊया. शिवरायांनी विजापूरच्या अफजल खानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी केला? हा पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. बघा, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B प्रतापगडाच्या पायथ्याशी केला. कुठं केला? प्रतापगडाच्या पायथ्याशी केला होता.
हा आणि जर असा प्रश्न तुम्हाला फिरून विचारला तर शिवाजी महाराजांचा विजापूरच्या अफजल खानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी आणि केव्हा केला होता, तर 10 नोव्हेंबर, तेव्हा मित्रांनो 10 नोव्हेंबर 1659 मध्ये केला होता शिवाजी महाराजांनी विजापूरचा अफजल खान. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. शिवरायांच्या काळात लष्कर प्रमुखाला काय म्हटले जात होते? हा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. लष्कर प्रमुखाला काय म्हटले जात होते मित्रांनो? सरनौबत. काय म्हटले जात? पर्याय क्रमांक बी, सरनौबत म्हटले जात होते. ओके, चला पुढे जाऊया. गड आला पण सिंह गेला हे उद्गार शिवरायांनी कोणाच्या वीरमरामती काढलेले आहे? बघा मित्रांनो, तानाजी मालुसरे जे होते मित्रांनो, ते शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू होते. 1670 मध्ये जेव्हा कोंढाणा लढण्यासाठी शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे गेले होते मित्रांनो, तेव्हा कोंढाणा किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले होते. तेव्हा शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला हे उद्गार काढले होते. म्हणून याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तानाजी मालुसरे. विद्यार्थी मित्रांनो, कोंढाणा किल्ला लढताना तानाजी मालुसरेंना वीरमरण आले होते, पण तो किल्ला तर जिंकलाच त्यांनी, पण त्यावेळेला मग शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ल्याला काय नाव दिलं होतं मित्रांनो? सिंहगड. काय नाव दिलं होतं? सिंहगड. अत्यंत महत्त्वाच्या मित्रांनो, सर्व लक्षात ठेवा. कोंढाणा किल्ला लढताना तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले होते आणि त्यांनी शिवाजी महाराजांनी त्या किल्ल्याला कोणतं नाव दिले? सिंहगड. ओके, चला पुढे जाऊया. शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी जिंकलेला पहिला किल्ला कोणता, ज्याद्वारे स्वराज्याचे तोरण बांधले गेले आहे? मित्रांनो, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. याचे योग्य पर्याय आहे उत्तर क्रमांक बी, पर्याय क्रमांक तोरणा. तोरण बांधले म्हणजे तोरणा किल्ला. आणि या तोरणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी काय नाव दिलं मित्रांनो? प्रचंडगड. प्रचंडगड. काय नाव दिलं? प्रचंडगड. आणि ही घटना केव्हा झाली मित्रांनो? 1646 मध्ये. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. जेव्हा वयाच्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकला, तो तोरणा किल्ला जिंकला, त्याला नाव दिलं प्रचंडगड. आणि ती घटना केव्हा झाली? 1646 मध्ये. ओके, चला पुढे. पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्धी यासारख्या सागरी शत्रूवर वचक ठेवण्यासाठी शिवरायांनी कोणते दल उभारले मित्रांनो? बघा मित्रांनो, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. याला IMP करून ठेवा मित्रांनो. बघा, शिवाजी महाराजांना काय म्हटले जाते मित्रांनो? भारतीय नौदलाचे जनक, भारतीय नौदलाचे जनक शिवाजी महाराजांना म्हटले जाते मित्रांनो. ओके, म्हणून याची योग्य पर्याय क्रमांक सी, आरमार. वचक ठेवण्याचे कोणते दल उभे केले होते? आरमार उभे केले होते. म्हणून शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक असे म्हटले जात होते. ओके, चला नेक्स्ट प्रश्न बघूया. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात प्रधान पेशवा हे पद कोणाकडे होते, ज्याच्यावर राज्याची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी होती? बघा मित्रांनो, पेशवा आणि ते काय काम करतात? राज्याची व्यवस्था पाहतात. हे आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं. शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ तुम्ही पाठच करून ठेवा मित्रांनो. हे बघा, मोरो त्र्यंबक पिंगळे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मोरो त्र्यंबक पिंगळे. मुजुमदार कोण होते हे देखील आपण पाहिले मित्रांनो. मुजुमदार कोण होते? अमात्य होते. अमात्याचं काम काय होतं? जमा खर्च पाहणे. नंतर हंबीरराव मोहिते हे सेनापती होते मित्रांनो. शिवाजी महाराजांचे सेनापती. ओके, आणि वाकनीस कोण होते मित्रांनो? वाकनीस हे मंत्री होते. ओके, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात यांचे काम काय होतं मित्रांनो? पत्रव्यवहार सांभाळणे. ओके, अष्टप्रधान मंडळ मित्रांनो मी परत का सांगतो हे, कारण की याच्यावर प्रत्येक परीक्षेला कुठं ना कुठं प्रश्न विचारला जात असतो, म्हणून तुम्ही पाठच करून ठेवा. चला पुढे जाऊया. नेक्स्ट,
पन्हाळगडाच्या वेळातून निसष्टांना शिवरायांसारखा हुबेहूब वेश परिधान करून शत्रूला चकावणारे आणि स्वराज्यासाठी बलिदान देणारे वीर कोण होते? बघा विद्यार्थी मित्रांनो, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांचा हुबेहूब वेश त्यांनी परिधान केला होता. कोण होते ते? शिवा काशीद, पर्याय क्रमांक बी. ओके. शिवाजी महाराजांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती असे विश्वासू होते ते शिवाजी महाराजांचे. त्यावेळेला शिवाजी महाराजांमध्ये अफाट प्रेम करणारे देखील होते. कोण होते ते? पर्याय क्रमांक बी, शिवा काशीद. ओके. चला पुढे जाऊया. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला? हा प्रश्न सर्वांना माहीतच असेल मित्रांनो. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? पर्याय क्रमांक सी, शिवनेरी. तर तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. शिवनेरी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर ते पुण्यामध्ये जुन्नर या ठिकाणी शिवनेरी आहे. ओके. चला, तिथं आपल्या शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. नेक्स्ट, पुरंदरचा वेढा लढवताना दिलेर खानच्या पुरंदरचा लढा लढवताना दिलेर खानच्या सैन्याशी निकराची लढत देताना खालील कोणाला वीरमरण आले होते? बघा विद्यार्थी मित्रांनो, कोण होते ते? तानाजी मालुसरे. पर्याय क्रमांक ए. याचे उत्तर काय आहे? तानाजी मालुसरे. ते त्यांनी काय म्हटलं होतं मित्रांनो? याचे योग्य उत्तर आहे मुरारबाजी देशपांडे. पर्याय क्रमांक बी, मुरारबाजी देशपांडे. विद्यार्थी मित्रांनो, मुरारबाजी असे म्हटले होते आणि असे मरताना असे उद्गार काढले होते, अजून मुरारबाजी जिवंत आहे. ज्यावेळी मुघल सरदार होते त्यांनी 1665 आक्रमण केले होते. तेव्हा 1665 ते दिलेर खानने पुरंदरला वेढा घातला. तेथे मुरारबाजींनी एक उद्गार काढलं होतं, अजून मुरारबाजी जिवंत आहे. निष्ठूर अभूतपूर्व पराक्रम करून त्यांनी धरती पडले, पण त्यांनी वीरमरण आले त्यावेळेला. असे आपले मुरारबाजी देशपांडे. म्हणून याचे उत्तर काय मित्रांनो? पर्याय क्रमांक मुरारबाजी देशपांडे. पर्याय क्रमांक बी. ओके. चला पुढे जाऊया. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे मुख्य पुरोहित कोण होते? त्यांनी क्षत्रिय कुलावंतास पदवी दिली होती. बघा, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 झाला आहे. हे तुम्हाला माहीतच आहे. तर त्यावेळेस जे राजपुरोहित होते मित्रांनो, ते कोण होते? गागा भट्ट. म्हणजे उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक ए, गागा भट्ट. लक्षात ठेवा, 6 जून 1674. ओके. चला पुढे जाऊया. शिवरायांनी आपल्या सवंगड्यासह स्वराज्याची प्रतिज्ञा कोणत्या किल्ल्यावर घेतली होती? बघा विद्यार्थी मित्रांनो, शिवाजींनी आपल्या स्वराज्याची प्रतिज्ञा होती ती भोरजवळील रायरेश्वर मंदिरावर घेतली होती. त्याचे योग्य पर्याय क्रमांक बी. ओके. चला पुढे जाऊया. शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? ज्यांनी सुरतच्या मोहिमेतून मुघलांच्या छावणीची अचूक माहिती आणली होती. याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, बहरजी नाईक. ओके. कोण होते? बहरजी नाईक. त्यांना वेषांतर करत ते पटायत होते. कोण? बहरजी नाईक. यांचा वेषांतर एकदम व्यवस्थित करत होते. चला पुढे जाऊया. 1665च्या पुरंदरच्या तहामध्ये शिवरायांना मुघलांना किती किल्ले आणि उत्पन्नाचा मुलूक द्यावा लागला होता? बघा, तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की पुरंदरचा तह कोणामध्ये झाला, तो केव्हा झाला? तर पुरंदरच्या मिर्झा राजे जयसिंग. ओके. यांच्यामध्ये मिर्झा राजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये 1665 पुरंदरचा तह झाला होता. त्यावेळेस शिवरायांनी मुघलांना काय दिले होते? 23 किल्ले आणि 4 लाख होन एवढा प्रदेश मुघलांना
दिला होता. ओके, हा तह कोणता तह म्हणून ओळखला जातो? पुरंदरचा तह केव्हा झाला? 1665मध्ये. शिवाजी महाराजांनी कोणासोबत केला? मिरचे राजे जयसिंग. ओके, सर्व लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचं आहे. चला पुढे जाऊया. शिवरायांच्या जन्माच्या वेळी महाराष्ट्रात मुख्यत्वे कोणत्या दोन परकीय सत्ता धुमाकूळ घालत होत्या? बघा मित्रांनो, शिवाजीच्या महाराजांच्या वेळेला कोणत्या सत्ता धुमाकूळ घालत होत्या? आदिलशाही आणि निजामशाही या सत्ता धुमाकूळ घालत होत्या. ओके, चला पुढे जाऊया. नेक्स्ट, शहाजी राजांना सरलष्कर हा किताब कोणता? सरलष्कर हा किताब देऊन कोणत्या सुलतानाने आपल्या दरबारात सन्मानित केले? बघा मित्रांनो, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. शहाजी राजे निजामशाहसाठी सुभेदार म्हणून सुलतान आपले काम ते बजावत होते सरदाराचे. तेव्हा त्यांनी त्यांच्या कामावर खुश होऊन शहाजी राजांना सरलष्कर हा किताब निजामशाह यांनी दिला होता. ओके, चला पुढे जाऊया. नेक्स्ट, शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकला तर त्यावर गोळा झालेल्या धनाचा उपयोग कशासाठी केला होता? तर शिवरायांनी राजगड किल्ल्याच्या बांधकामासाठी हा धनाचा उपयोग केला होता. ओके, चला पुढे जाऊया. आदिलशहाने शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी सुरुवातीला कोणाच्या नेतृत्वाखाली मोठे सैन्य पाठवले होते? त्याचा पराभव शिवरायांनी केला. ओके, आदिलशहाने शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी सुरुवातीला मोठे सैन्य पाठवले होते. त्याचा पराभव शिवरायांनी केला. ते कोण होते? पर्याय क्रमांक ए, फत्तेखान. ओके, फत्तेखान. चला पुढे जाऊया. जावळीचे खोरे ताब्यात आल्यामुळे शिवरायांना कोणता मुख्य फायदा झाला? बघा मित्रांनो, जावळीचे कोण होते? मोरे होते. ओके, आणि या मोऱ्यांना शिवाजी महाराजांनी त्यांचा पराभव केला. कोण होते? चंद्रराव मोरे. जावळीचे कोण होते? चंद्रराव मोरे यांचा पराभव कोणी केला? शिवाजी महाराजांनी. तेव्हा आल्यामुळे शिवाजी महाराजांना काय फायदा झाला? स्वराज्याचा विस्तार दुप्पट झाला. पर्याय क्रमांक बी, आणि कोंढाणा जिंकणे सोपे झाले होते. तेव्हा चंद्रराव मोरे यांचा पराभव केल्यानंतर जावळीचे खोरे ताब्यात आल्यामुळे. ओके, चला पुढे जाऊया. अफजल खानाच्या भेटीच्या वेळी शिवरायांच्या सोबत गेलेल्या जीवा महाला यांनी कोणाचा वध करून शिवरायांचे प्राण वाचवले होते? बघा मित्रांनो, हे सर्वांना माहिती होता. जीवा म्हणून वाचला शिवा. ज्या वेळेस अफजल खानाच्या भेटीच्या वेळी शिवरायांनी अफजल खानाच्या मध्ये आपले वाघ नख घातले, अफजल खानाला ठार मारले. त्यावेळेस बडा सय्यद हा शिवरायांवर तलवार घेऊन आला होता. कोण? बडा सय्यद हा शिवरायांवरती तलवार घेऊन आला होता मित्रांनो. त्यावेळेस तिथं उभा असलेला आपला जीवा, त्याने आपल्या तलवारीने बडा सय्यद याच्यावर तलवार चालवली आणि शिवरायांचे प्राण वाचवले मित्रांनो. म्हणून तेव्हा म्हणतात होता जीवा, ओके, वाचला शिवा, असं म्हटलं जातं. ओके, चला पुढे जाऊया. नेक्स्ट, पन्हाळगडाला सिद्दी जोहरने घातलेल्या वेढ्यातून निष्ठून शिवराय कोणत्या किल्ल्याकडे निघाले होते? बघा मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विशाळगड. विशाळगडाला मित्रांनो खेळणा किल्ला देखील म्हणतात. ओके, खेळणा. सिद्दी जोहरने घातलेल्या वेढ्यातून निष्ठून शिवराय कुठे गेले होते? विशाळगडाकडे निघाले होते. ओके, आणि पन्हाळगडाला हे पण महत्त्वाच्या मित्रांनो, विशाळगडाला कोणता किल्ला होता? खेळणा किल्ला. ओके, हे पण लक्षात ठेवायचं. चला पुढे जाऊया. नेक्स्ट, लाल महालावर छापा टाकून शिवरायांनी मुघल सरदार शाहिस्तेखान याचे किती बोटं छाटली होती? बघा मित्रांनो, तुम्हाला जर विचारलं ही घटना केव्हा झाली, विद्यार्थी मित्रांनो असं जर विचारलं गेलं तर ही घटना झाली 5 एप्रिल 1663 मध्ये ही घटना झाली. ओके, मग लक्षात ठेवा मित्रांनो, हे देखील विचारू जाऊ शकतं. ज्यावेळेस शाहिस्तेखान शिवाजी महाराजाला पकडायला आले होते त्यावेळी कुठं लाल महालावर थांबले होते, कोणत्या वर्षी थांबले होते ती
कोणती तारीख होती 6 एप्रिल 1663 आणि त्याने किती बोटं छाटली होती? 3 बोटं छाटली होती. ओके, शाहिस्तेखानांची. ओके, चला पुढे जाऊया. शिवरायांनी औरंगजेबाच्या नाकावर टिच्चून मुघलांचे आर्थिक केंद्र असलेले कोणत्या समृद्ध शहरावर पहिले यशस्वी स्वारी केली होती? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, सर्वांना माहीत देखील असेल. शिवाजी महाराजांनी सुरतेवर हल्ला करून सुरत तुटलं होतं, ही फेमस तर आहेच. तर हे केव्हा झालं होतं विद्यार्थी मित्रांनो, हे देखील आपल्याला माहीत पाहिजे. कोणता वर्ष होता तो? 1664 ही घटना घडली होती. 1664 शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी करून सर्व सुरतेय लुटलं होतं. ओके, चला पुढे जाऊया. पुरंदरच्या वेढ्यातून मुरारबाजी कोण? मुरारबाजी देशपांडे दिलेर खानचा प्रस्ताव ठोकरावून स्वराज्यासाठी वीर मरण पत्करले होते. बघा, जो पुरंदरच्या वेढ्याच्या वेळेला जो दिलेर खान होता त्यांनी मुरारबाजी देशपांडे यांना, कोणाला? मुरारबाजी देशपांडे यांना एक प्रस्ताव ठेवला, तुम्ही मुघल सैन्यात सामील व्हा, तुम्हाला आम्ही काय देतो? जहागिरी देतो, अशी त्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला होता. कोणी? दिलेर खानने. पुरंदरचा जेव्हा तह झाला त्यावेळेस पुरंदर तह झाला तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यावरची गोष्ट आहे ही. मग ते आपल्या मुरारबाजी म्हणाले होते, त्यांनी कोणत्याही प्रकारचे याला बळी न पडता भले वीरमरण पत्कवले पण ते मुघल सैन्यात सामील झाले नाही. ओके, म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मुघल सैन्यात सामील होण्याच्या आणि जहागिरी मिळवण्याचा त्यांनी हा प्रस्ताव ठोकर मारली होती त्यांनी या प्रस्तावाला. ओके, चला पुढे जाऊया. आग्र्याहून सुटका करून घेतल्यानंतर शिवरायांनी बाळ संभाजी महाराज यांना सुरक्षेसाठी तात्पुरते कुठे ठेवले होते? बघा मित्रांनो, आग्र्याहून सुटका करून घेतल्यानंतर शिवाजी महाराजांनी बाळ संभाजी महाराज यांना मथुरा येथे ठेवले होते. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मथुरा. ओके, नेक्स्ट. शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ. बघा मित्रांनो, इथं परत अष्टप्रधान मंडळ आलं. हे मागील परीक्षेला विचारलेले PYQ आहेत मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये. म्हणून अष्टप्रधान मंडळ तुम्ही वारंवार ते पाठांतरच करून ठेवा. अष्टप्रधान मंडळावरती प्रश्न विचारलाच जातो. ओके, आता काय विचारलं आहे? शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात सुमंत या पदावर असलेले व्यक्ती काय काम करत होते? बघा मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, परराज्याचे संबंध ठेवणे आणि पत्रव्यवहार करणे. मग तुम्हाला मित्रांनो, मी तुम्हाला मागे सांगितलं सुमंत कोण होता असं. सुमंत कोण होते? रामचंद्र त्र्यंबक कोण? डबीर. ओके, रामचंद्र त्र्यंबक डबीर हे होते. कोण होते ते? सुमंत होते. आणि त्यांचे काम काय होतं मित्रांनो? परराज्याचे संबंध ठेवणे आणि परराष्ट्राशी व्यवहार करणे. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय काय लक्षात ठेवायचे आहे? जे अष्टप्रधान मंडळ होते त्या व्यक्तींची नावं, त्यांचं पद आणि त्यांचे दिलेली कामं, हे 3 प्रकार तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यापैकी प्रश्न विचारलाच जातो. चला पुढे जाऊया. शिवरायांनी कर्नाटकातील कोणती ऐतिहासिक मोहीम हाती घेऊन दक्षिणेत स्वराज्याचा विस्तार केला? बघा मित्रांनो, दक्षिणेही आपलं काही मोहीम शिवाजी महाराजांनी हाती घेतली होती आणि तेव्हा त्यांनी पर्याय क्रमांक बी, जिंजीची मोहीम हाती घेतली होती आणि त्याने दक्षिण दिग्विजय म्हणून त्याला ओळखलं जातं. ओके, शिवरायांच्या काळात किल्ल्याच्या संरक्षणासाठी किल्ल्यांच्या रक्षणासाठी कारखानीस या अधिकाऱ्याचे मुख्य काम काय होते? मित्रांनो याचे काम? किल्ल्याची, पर्याय क्रमांक सी, किल्ल्यावरील धान्याची आणि कोठारीची व्यवस्था पाहणे या कारखान्याचे काम होते. आणि मित्रांनो, शिवाजी महाराजांनी त्यावेळेला त्रिमूर्ती व्यवस्था असायची. कोणती व्यवस्था असायची? त्रिमूर्ती व्यवस्था असायची. त्याच्यामध्ये असायचे हवालदार, सबनीस आणि कारखानीस. हवालदार, सबनीस आणि कारखानीस असे त्रिमूर्ती व्यवस्था असायची आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कामं दिले गेले होते आणि त्यामुळे यांच्यावर
जे कारखानेच होते त्यांच्यावर किल्ल्यावरील धान्य, दारुगोळा, कोठारे आणि इमारतीचे दुरुस्तीसाठी सर्व व्यवस्था चोख सांभाळत होते. ओके, आलं लक्षात? बघा मित्रांनो, आता आपण जवळजवळ 31 PYQ जे मागील परीक्षेमध्ये आलेले आहेत, शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 2013 पासून तर 25पर्यंत सर्व PYQ आपण पाहिलेले आहेत आणि सर्व इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो. आणि हे फक्त TET या पेपरांमध्ये येत नाही, तर हे सरळ सेवेच्या प्रत्येक परीक्षेमध्ये शिवाजी महाराजांवरती प्रश्न विचारले जात असतात मित्रांनो. म्हणून प्रत्येक जेवढी हे महत्त्वाचं शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आहे, त्याचप्रमाणे सरळ सेवेसाठी देखील हे PYQ अत्यंत इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो. जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.